मंडळी नमस्कार. खिलार शेतकरी शान परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्व महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सर्व खिल्लार प्रेमींना, खिल्लार पालकांना आणि खिल्लार वळू मालकांना हे माहीत झाले, की काय माहीत झाले, की राज माळगेने जर एखादा विचार केला किंवा राज माळगे एखाद्या गोष्टीसोबत एकनिष्ठ राहिला, तर ती गोष्ट शेवटपर्यंत नेतो आणि त्या गोष्टीसोबत एकनिष्ठ राहतो. हे अख्ख्या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. सिद्धापूर वंशावळीमधून आणि तांडूरच्या राजा ह्या विषयामधून. मात्र त्या तांडूरच्या राजाच्या विषयासोबत आणि सिद्धापूर वंशावळीसोबत ज्या कुटुंबातली माणसं होती, तर त्या माणसांच्या सोबत जेवढा वेळ दिला, तर त्या माणसांची काय माझ्याबद्दल प्रतिक्रिया आली किंवा त्या माणसांचा प्रतिसाद कसा आला, पाठिंबा कसा होता का नाही, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे. आणि त्यानंतर आज मी जे काही सांगतोय किंवा आज मी जे काही तुमच्यापर्यंत पोहोच करतोय, तर ते खूप महत्वाचं आहे. तर मंडळी लक्षात ठेवा, की खिलार संगोपन हे उघड्या आभाळाखालचं आहे. हे काही चार भिंतीच्या झाकून किंवा कुलपातलं संगोपन नाही. त्यामुळं प्रत्येकाला प्रत्येकाचं कष्ट, खर्च, अंतर याची दिसतंय, पण जाणीव कोणी ठेवलेली नाही. आणि जाणीव ठेवणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि जाणीव ठेवल्यानंतर ती साखळी वाढत जाणार आहे. एक आधार वाढत जाणार आहे. एक सपोर्ट वाढत जाणार आहे. आणि एकमेकांच्यामुळे एकमेक मोठे होणार आहेत. पण जे मोठे झालेत, तर त्यांनी बेसला जे कोण आहेत, तर त्यांचं नाव विसरू नका. त्यांचं नाव वारंवार घेत चला. तर तेव्हा तुमची झेप ही मोठी होणार आहे. किंवा त्यांना जर तुम्ही बुडवलं किंवा त्यांना जर तुम्ही झाकून टाकलं बेस्टच्या व्यक्तींना, तर तुम्हाला एक 4 दिवस मेकअपचे दिवस येतील आणि मेकअपमुळे तुम्ही चर्चेत याल. मात्र समाजात अशा पण काही व्यक्ती आहेत या, की मेकअप आहे किंवा हे चॅनलचं काम आहे किंवा हे एडिटिंगचं काम आहे, हे एडिटरचं काम आहे किंवा हे लाईक मिळवायचं काम आहे किंवा हे व्ह्यू मिळवायचं काम आहे. तर ह्या उद्देशानं सुद्धा बघणारी लोक आहेत. मग त्यानंतर ती वास्तवता, ओरिजिनलपणा जाणून घ्यायचा प्रयत्न प्रत्येक जण करतो. मग त्या जाळ्यात आपण सापडता कामा नये. कारण का, हा कुठेतरी लाईक मिळवायसाठी, व्ह्यू मिळवायसाठी ही व्हिडिओ झाले किंवा ही मुलाखत झाली असं वाटायला नको. मग त्यानंतर जो बघायचा दृष्टिकोन आहे, तो 4 लोकांचा बाजूला येतो दृष्टिकोन. काय बाजूला येतो, की बाबा ही जी गोष्ट झाली मीडियावरती, तर ही लाईक व्ह्यू साठी झालेली आणि ही वास्तवतेसाठी नाही झाली किंवा वास्तव डोकी जागी होण्यासाठी नाही झाली किंवा वास्तव शानपणा येण्यासाठी नाही झाली. तर हे लक्षात येत चाललंय लोकांच्या. कसं येत चाललंय तुम्हाला माहिती आहे, की इतर कॅमेराने, इतर व्हिडिओग्राफरने एखादा व्हिडिओ केला किंवा फोटो काढला, तर तो काढला म्हणजे काय, तो जनतेला बघून लगेच निर्णय घेता येईल असं नाही त्या गोष्टीचा. तर तो निर्णय घेण्यासाठी तिसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला ती माणूस विचारतो. म्हणजे व्हिडिओ झाला, फोटो झाला, म्हणजे समोरच्याला सगळाच निर्णय घेता येईल असं नाही. तर ते फोटो व्हिडिओचं काम झालं. पण निर्णय घेणारा हा तिसऱ्या दुसऱ्या व्यक्तीला विचारतो हे विसरू नका. माझ्यापर्यंत प्रश्न बऱ्याच लोकांचे आलेले आहेत. मात्र प्रत्येकाची भाजी-भाकर चालू आहे किंवा प्रत्येकाचं पोट भरायचं चालू आहे किंवा प्रत्येकाचं काहीतरी बाबा मेकअप करून आपलं परपंच वाढवायचं चालू आहे आणि काहीतरी डागडोजी करून ₹2 येण्यासाठी कोणतरी धडपडतंय. तर त्यांच्या पोटावर पाय दिल्यासारखं होतंय. कसं? तर आज वास्तवता जर दाखवली किंवा वास्तव सांगितलं आणि मी वास्तव सांगायचा प्रयत्न करतोय. काय प्रयत्न केलाय? जनरल प्रयत्न केलाय. मोबाईल आणि वास्तव हे वेगळं आहे. हा प्रयत्न खूप मोठा आहे. फक्त बारकाईने लक्ष द्यायचं आणि त्यानंतर जर डायरेक्ट विषयाला हात घातला, राज अमुक अमक्याचा बैल कसा वाटतो? किंवा राज अमुक अमक्याच्या बैलाकडे गायी नेऊ का? किंवा या बैलाचं वासरू असं झालं किंवा तो माणूस अशा बैलाची जाहिरात केला होता. मात्र आमच्या आयुष्यात असा तोटा झाला. तर या ठिकाणी 50% नशिबाचा भाग आहे आणि 50% तुमच्या विचाराचा आणि कर्तृत्वाचा भाग आहे. तर त्या ठिकाणी मला काहीच उत्तर देता येत नाही. उत्तर एकच देता येतं, की करावे मनाचे आणि ऐकायचं जगाचं. मग त्यावेळी तुम्ही समोर जाऊन तुम्ही निर्णय घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कोणतंही उत्तर नसणार आहे आणि जे काही उत्तर मी ठाम बनवायचे आहेत किंवा ज्या उत्तराला अनुसरून तुम्हाला निर्णय घेता येतो, तर ती उत्तर अगोदरच एकनिष्ठ गोष्टींच्या सोबत मी राहून बनवलेले आहेत. मात्र त्याचा वापर करायचा का नाही? का टाळाटाळ करायची? का शंका उत्पन्न करायची? जर शंका उत्पन्न केली, जर निरसन करायचं असेल, तर सरळ पद्धतीने ती तुम्हाला निरसन करता आली पाहिजे. या गोष्टीची सुद्धा जाणीव करून दिलेली आहे. तर अजून मी काय जाणीव करून द्यायला पाहिजे या उघड्या आभाळाखाली आणि या खिलार संगोपनामध्ये. तर अशा अनेक गोष्टी आहेत, की त्या गोष्टी ह्या मीडियाच्या माध्यमातनं, व्हिडिओमधनं, फोटोमधनं सांगून नाही जमत. तर त्याला सरळ पद्धतीने तुमच्या गाठीभेटी व्हाव्या लागतात आणि सरळ पद्धतीनेच ती जाणून घ्यावी लागतात. तर हा झाला दुसरा भाग. तर तिसऱ्या भागामध्ये मी खूप महत्त्वाचा संदेश देतोय आणि तो संदेश आणि तो व्हिडिओ सर्वांनी सर्वांना पाठवा.
ज्यांना गरज आहे त्यांना त्याचा फायदा घेता येईल आणि ज्यांना खरंच वाट बघतायत किंवा ज्यांना आशा आहे किंवा ज्यांची धाडस आहे तर तिथपर्यंत तो संदेश पोहोचला पाहिजे आणि पोच करावा अशी माझी आशा आहे या ओळखीच्या नेटवर्क मधून. आणि ओळखीच्या नेटवर्क मध्ये सगळेच सारखे नाहीत, या ओळखीच्या नेटवर्क मध्ये सगळेच आपले नाहीत, या ओळखीच्या नेटवर्क मध्ये सगळेच आधार देणारे नाहीत, या ओळखीच्या नेटवर्क मध्ये सकारात्मकला पॉझिटिव्हला सकारात्मक आणि पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह मानणारे नाहीत. तर एखादं कसं बिघडलं पाहिजे तर अशा दृष्टिकोनातून एखादी जरी लहान चूक असेल तर ती डोंगरा एवढी चूक आहे म्हणून सांगणारी जनता त्या ओळखीच्या नेटवर्क मध्ये आहे. आणि प्रत्येक व्यक्ती अनुभवलेला आहे. जसं आपण प्रपंच करताना सेकंदाचा विचार करतो, रुपयाचा विचार करतो, प्रवासाचा विचार करतो, तसा मी माझ्या आयुष्यात या जगाला वेळ देताना किंवा खिल्लार हा विषय बघत असताना त्या सगळ्या गोष्टींचा साईड बाय मी विचार केला आहे, पण व्यक्त झालो नव्हतो आणि होण्याची वेळ ही जनतेनं मला आणून दिली. धन्यवाद.